काय नाव आहे आपलं? अर्चना काशीनाथराव जोशी. आणि गाव कोणतं आहे? राहणार विडोळी, तालुका मंठा, जिल्हा जालना. बरं, काय त्रास होता तुम्हाला? काय MRI केला होता तर मग त्रास होऊ लागला. नाही, MRI केला होता म्हणजे कंबर दुखत होती ना? नस दबली म्हणले ते. कंबर पण दुखत होती, मान पण? कंबर मान खूप म्हणजे भयानक त्रास होता मला. किती दिवसापासून होता साधारणतः? महिना झाला असं. बरं. आणि याच्यासाठी हॉस्पिटल वगैरे पण केले होते वाटतं? गेलो होतो ना. MRI केला, मग त्यांनी सांगितलं नस दबली, ऑपरेशनच सांगितलं होतं. बरं. ऑपरेशन सांगण्याचं कारण हे होतं कारण की जे तुमच्या मणक्यामधला जे गॅप असतो ना, साधारणतः एक 14 ते 15 mm चा गॅप पाहिजे होता. L3 L4 मध्ये आणि L5 S1 मध्ये जे आहे ते 2 जागेवर तुम्हाला प्रॉब्लेम होता. L3 L4 मध्ये तर तुमचा फक्त 6 mm गॅप जे आहे ते शिल्लक राहिला होता, म्हणजे 14 mm पाहिजे होता तर. आणि L4 L5 मध्ये जे आहे तर एक 8.5 mm पर्यंतचं. तर त्याच्यामुळे तुम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं कारण की शियाटिका नर्व जी आहे ती फार जास्त कंप्रेस झाली होती. त्याच्यामुळे उठता बसता बिलकुल पण येत नव्हतं. आणि जेव्हा आणलं तुम्हाला तर गाडीमध्ये टाकूनच आणलं होतं, है ना? प्रवास करण्याची पण स्थिती नव्हती, झोपूनच आले होते. तर आपल्याकडे समजा ही तुमची 4थी वेळेस आहे, बरोबर ना? तर त्रास पहिल्यामध्ये आणि आतामध्ये बदल काय आहे त्याच्यामध्ये? खूप म्हणजे जवळपास आता सगळंच कमी झालं. उभं थोडं काहीतरी राहिले नॉर्मल. हा, ते पण पंजापाशी थोडंसं राहिलं, पंजापाशी खालीच राहिलं, गुडघ्यापासून खाली थोडं काहीतरी. कमरेचा पूर्ण त्रास संपला त्याच्यामध्ये? म्हणजे खूपच पहिल्या वेळेस मला अर्ध्यात म्हणलं तरी चालतं. एक वेळेस जेव्हा केलं ते एकाच वेळेस मध्ये अर्धा कमी झाला? भाग जे माझा म्हणजे असं कमीच होऊन गेला. ठीक आहे. असं मला व्यवस्थित बसता आलं, हे आलं नाही तर पहिल्या वेळेस मला बसताच येत नव्हतं. खूप म्हणजे छान फरक पडला पहिल्या याला. तुमची कंडिशनच तशी होती त्याच्यामुळे तुम्हाला इमिजिएट ऑपरेशन सांगितलंच होतं. खूपच म्हणजे मला असं वाटत होतं की आता माझं हे होईल का नाही, की ऑपरेशन करावं लागेल का काय. काही कंडिशन माझ्या मनात तीच होती, बरोबर, भीती होती मला ऑपरेशन करावं लागतं. पण ऑपरेशन पासून वाचलो आपण. तुमचे ते याचे पाहिलं हे म्हणून म्हणलं आता नको, आपण हायवे केलीच नाही. पहिल्या दिवशी आम्ही लगेच आलो. मला एकदम म्हणजे खूप छान वाटलं, बरं वाटलं. आणि मानेमध्ये पण तुम्हाला मान फिरवली तर चक्कर येत होती ते, बरोबर? येऊन गेलो आम्ही, तिसऱ्या चक्कर लागलो त्यावेळेस मला असं इकडे पाहिजे की चक्कर येतो, बरोबर. ते पण म्हणजे आता हे झालं, एखाद दिवस मला होतं जास्त उभा, कारण की सर्वायकल मध्ये पण प्रॉब्लेम आहे. C3 C4 C5 C6 म्हणजे 3-4 मणक्यामध्ये डिस्बल्गेजिंग आहे तुमची. त्याच्यामुळे मध्ये पण नर्व रूट कम्प्रेशन आहे, त्याच्यामुळे ते त्रास होतो. ते पण आता कमी आहे समजा, है ना? म्हणजे ट्रीटमेंट कसा वाटला तुम्हाला आपलं? खूप छान वाटलं. अजूनही मी कोणाला लागलं तर असं येणं सांगन की तुम्ही अवश्य आधी दवाखान्यात न जाता तुमच्याकडेच आलं तरी चालेल. बरोबर आहे. मी माझे प्रयत्न चालू आहे तिकडे, मी सगळ्यांना सांगायला आहे. मला काय असं जास्त इंग्लिश येत नाही, पण मी सांगते तरी पण. नाही, आपल्याला जेव्हा स्वतः अनुभव होतो आपण बरोबर दुसऱ्यांना सांगणारच, कारण मी पाहिलं ना माझी कंडिशन कशी होती, कसं माझं हे झालं. आणि तुम्हाला ज्यांनी पाठवलं चव्हाण साहेबांनी, त्यांची पण कंडिशन सहज म्हणजे बोलणं झालं तिचं काय भाऊ, आणि हिनं लगेच मला फोन लावला, ते व्हिडिओ पाठवले. पाहिले मी म्हणलं नको आता, आपण गेल्याशिवाय घेत नाही, कारण मला त्रासच तसा होता. बरोबर. त्या ताईंचं मी बघितलं, म्हणलं त्यांना एवढा त्रास आहे, म्हणलं माझ्यापेक्षा वेदना त्यांना जास्त वाटू लागली. म्हणलं मला एवढं कमी आहे, तुम्हाला सहन होईल. बरोबर. आणि जास्त झाल्यापेक्षा म्हणलं आपण लवकर गेलेलं. आणि ह्या ट्रीटमेंट मध्ये मी तुम्हाला असलं कुठल्याही प्रकारची गोळ्या औषध इंजेक्शन असलं काही दिलं नाही? काहीच नाही. जे आपलं तिकडं पण सगळ्यांना सांगत असं की गोळीची गरज नाही, औषधाची नाही, इंजेक्शन नाही, काय नाही, फक्त जायचं आणि ते हे करून घेतात, म्हणलं तेवढीच आपली ट्रीटमेंट घ्यायची. बरं, म्हणजे ट्रीटमेंट पासून समाधानी आहे पूर्णतः? एकदम छान समाधानी. तुम्ही पण सोबत आलेले यांचे, बरोबर ना? आई आहे तुमचे. तिनं सांगितलं म्हणून मला खूप त्रास होता. आम्ही डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं तेव्हाच आम्ही म्हणजे घाबरून गेलो होतो काय करायचं आता, कारण ऑपरेशन म्हणलं की सोपं काम नाहीच. बरोबर. पूर्ण बेड रेस्ट ऑपरेशन करणारा कोणीच नाहीये घरामध्ये, शरीर सगळ्यांनी करून जाणार. त्याच्यामुळे आम्ही शोधत होतो कुठे जावं, काय करावं. मग आमचे नातेवाईक असेच मित्राचे, त्यांनी सांगितलं, त्यांना फोन केला, सहज बोलता बोलता विषय निघला. बरोबर. त्यांनी सांगितलं आमची अशी जाऊन आले औरंगाबादला, जाऊन ये म्हणून. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी नंबर पाठवला की लगेच कॉन्टॅक्ट करून लगेच आलो. आणि आता खूप छान फरक पडला. हो, आता महिन्यामध्ये आपण 8 दिवस ट्रीटमेंट केलेलं आहे त्यांचं. हा, 1 महिन्यामध्ये तर आपल्याला फार छान वाटतंय, कारण की 2 वेळेस गाडीमध्ये आणलं होतं, आता स्वतःहून बस मध्ये येत आहे. आता म्हणजे मी इथून पायीच आले, थोडं रिक्षा पलीकडे सोडलं तसं म्हणजे काहीच वाटतच नाही. थोडंफार जाणवणार, थोडंफार दुखणारच आहे, म्हणजे 5-10% त्रास ते थोडं शिल्लक राहणारच आहे.
पण ते तितकं नाहीये, ते वेरेबल आहे. बरोबर, तेवढं ते सहन करू शकते मी सहन करू त्याच्यापेक्षा, पण हे जे मला त्रास होता ते म्हणजे ते काहीच सहन नाही. सहन करण्याच्या बाहेरचं होतं. सहन करण्याच्या बाहेरच होता, म्हणून मला ते खूप हे झालं. ठीक आहे, चालेल मग, धन्यवाद. धन्यवाद तुमचे पण खूप म्हणजे थोडं म्हणजे मला एवढं म्हणजे कशासाठी वाटायले की महिन्याच्या आत मी एवढी लवकर हे झाले, नाही तर मला असं टेन्शन येऊ लागलं की घरात कोणी नाही, कसं होईल, किती दिवस लागते ना, आता वर्ष जाईन का, किती वर्ष जाते, असा हा विचार माझ्या डोक्यात चालू. बरोबर, बघा प्रयत्न करणं काम आपलं आहे, गुण देणारा तर देवच आहे. बरोबर ना. शेवटी पण तुमच्यासारखे असल्याशिवाय आम्हाला गुण कसं येईल? नाही, प्रयत्न तेच ना, ते आम्ही तर प्रयत्न करतो. तसं आहे म्हणून समजा हे, नाही तर माहितीच नसती झाली, काही कळत नसतं. बरोबर, आणि नसतं तुमचं तर आम्ही काय करायचं, ऑपरेशन शिवाय हेच नव्हतं. ठीक आहे, जास्त हे झालं मग तेच करावं लागलं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळं ठीक आहे, धन्यवाद. चांगलं आहे.